समयाला न बोलली समयाला बड़ी बेगम बोलली समयाला न बोलली समयाला कारभारात वीर नाही उरला इथे धरा धरा बाकड्याला अंगामध्ये बाकड्याला छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला जावं लागेल लढावं लागेल नाहीतर तो तुमच्यावर चाल करून येईल आपल्या दरबारामध्ये एक सुद्धा वीर शिल्लक नाही राहिला का बांगड्यावाला आणि त्यावेळेस एक मनुष्य उठला त्याचं नाव होतं अफजल खान चांदीच्या ताटामध्ये असलेला विराट नाम चालला आणि मोठ्याने म्हटलं मेला शिवाजी पैंजेचा विडा उचलिला शिवांतो डोंगर का पकडून आणू शिवाजीला आणि आता खानाची सेना निघाली सरळ मार्ग होता महाराष्ट्राकडे येण्याचा राजगडाकडे येण्याचा परंतु त्यांनी विचार केला की भवानी माता जी तुळजापूरची आई आहे ही या राजाला शक्ती देते मार्ग बदलला आणि तुळजापुरातून आला तुळजापुराला आल्यानंतर त्याने देवीची विटंबना केली देवतांच्या मूर्ती भंगवल्या पंढरपुरात गेला उच्चार वाढला अनेक लोकांना त्रास दिला आया बहिणींच्या आक्रोशापोटी शेत शिवार नष्ट केली त्याला कळलं राजांचा जीव जनतेमध्ये आहे रयतेमध्ये आहे रयतेला त्रास द्यायला सुरुवात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला वकील पाठवला गोपीनाथ पंत वकील कृष्णाजी भास्कराकडे राजांना पाठवलं गोपीनाथ पंत वकिलाला कृष्णाजी भेटीचा कृष्णाजी भास्कर हे अफजल खानाचे वकील आणि गोपीनाथ पंत वकील हे राजांचे वकील होते भेट झाली सांगितलं की प्रतापगडाच्या पायथ्याला आम्ही भेटू राजांनी सांगितलं इकडे राजगड सोडला शिवनेरी सोडली राजधानी सोडली इकडे आले प्रतापगडाला एकट्यामध्ये कशा करता की त्या ठिकाणी अफजल खानाला पडायचं प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या घरामध्ये नाही ठिकाणी वसेती नाही ठिकाणी वसेती राजांच्या भेटी करता छत्रपती शिवाजी महाराजांनी फार युक्ती लढवली त्यांच्या अफजल खानाने विचारलं होतं इतकी दिवळी नष्ट केली इतका आम्ही उच्चार मांडला राजाचा जीव कशात आहे त्यांनी ओळखलं की इथल्या रयतेला त्रास दिला ना राजा समोर येतो तुम्ही काही करा राजे काही बोलत नव्हते फक्त माझ्या माणसाला त्रास देऊ नका माझ्या गाईला त्रास देऊ नका सर्वांस पोटास लावून आहे शेतकऱ्याच्या भाजीच्या पेठाला सुद्धा धक्का लागला ना छत्रपती शिवाजी महाराज त्याला शासन करत होते त्याला म्हणतात रयतेचा राजा आणि आता भेटीची वेळ ठरलेली आहे संभाजी कवजी जीवा महाला कोण होता संभाजी कवजी दोन हाताने पहाट वाकवणारा गडी म्हणजे संभाजी कवजी लक्षात ठेवा पहाट वाकवत होते संभाजी कवजी पहाट मध्ये आली ना पहाट वाकवत होते असं मानत घेतला कारण की अफजल खान तसाच होता जीवा महाला कारण की त्यांच्याकडे सय्यद बंड होता आणि आता राजे खाली निघाले गणेश दिवस भरला तिथे गेले आणि हत्यावरती पोहोचले कृष्णाजी भास्कर पुन्हा आला राजे काय काय सेवा करू राजांनी विचारलं कोण कोण आहे तिथं त्यांनी सांगितलं सय्यद बंड आहे राजे म्हणते सय्यद बंडाला बाहेर काढा तो जर तिथं असला तर आम्ही इथून वरती जाऊ अफजल खानाने तेही म्हटलं केलं सय्यद बंडाला बाहेर काढलं आणि मग आता त्यांना वाटून दिले राजांनी की आम्ही
भेटीसाठी उभरला नक्षीदार शामी आला भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामी आला सय्यदबंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला सय्यदबंड अफजल खानाच्या सोबत आणि शिवाजी राजांच्या सोबत त्या ठिकाणी शिवा महाला